त्यामध्ये आउट ऑफ भेटले मित्रांनो. आता ही जे मॅथ्सची टेस्ट आहे त्यामध्ये मला आउट ऑफ भेटले मित्रांनो. ही टेस्ट होती लिनियर पेअर, सॉरी तर चुकी झाली मला. ही होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आम्ही सुरू केला आहे. तुम्ही गोष्ट शाळेतनं आलो आहे. मी शाळेत घेतलं आहे. आहे एम एस आमच्या स्कूलचं नाव आहे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड. तर आता वाजले 3:30 वाजलेत. 3:30 वाजले होता. आता मी एक अर्ध्या तासाने क्लासला जाईन. मी खाऊन वगैरे सगळं घेतलं आहे. तर आज मला समजेल की मला टेस्टमध्ये किती मार्क्स भेटले. काल माझी टेस्ट झाली आणि काल जरा चेक नाही झाली कारण का आम्हाला लेट झाला. मी तसं डायरेक्ट गावाला गेलो. काल नाही म्हणजे सॅटर्डेला झाली टेस्ट. तुम्ही बघितलं असता सॅटर्डेच्या ब्लॉगमध्ये. आता माझ्या टेस्टचे मार्क्स मला भेटतील तर बघू किती भेटतात. मॅथ्सची टेस्ट होती तसं मला मॅथ्स आता इझी. आणि मित्रांनो आता की ना स्कूलने नवीनच हे काढले आहे. तुम्हाला थांबा सांगतो मी. आता स्कूलवाले आम्हाला सांगतात की म्हणजे 4 वाजेपर्यंत थांबायचं कारण का आता एक्झामचे येतात. 10 तारखेला आमची एक्झाम आहे म्हणून 4 वाजेपर्यंत थांबायचं एक्स्ट्रा क्लासेससाठी. तर आज थांबायचं होतं. मला काही मेसेज वगैरे आला नाही. कोणच थांबला नाही म्हणून मी पण थांबलो नाही आणि मी आलो डायरेक्ट निघून. बघू आता उद्या काय होतं आहे शाळेमध्ये पण. तर मग आता बघू आता करू पुढे बघू ब्लॉगमध्ये काय होतं आहे. तर हा ब्लॉग नक्कीच बघा. काहीतरी इंटरेस्टिंग असेल या ब्लॉगमध्ये पुढे. तर आता बघू आता आपण ब्लॉगला तर सुरुवात केली. मी काय आले मित्रांनो बाहेर तुम्ही आवाज बघू शकता. तुम्ही आता ऐका फक्त आवाज बघू शकता. तुम्ही बाहेर काकी आल्यात त्या बोलतात. तर जाम आवाज येतो त्यांचा म्हणून मी दार लावून घेतला आहे. तर आता बघू आपण काकी गेल्या किंवा आपण हे करू बाहेर जाऊ. अजून आवडतच आहे. मी पंखा पण लावला आवाज येतो म्हणून. जाम गरम होतं आणि ना मित्रांनो गरमी ना वाढते. जरा टोपी वगैरे रुमाल वगैरे काहीतरी घालत जाऊ. तुमच्या सेफ्टीसाठी चांगलं आहे. नंतर मग सनस्ट्रोक वगैरे चक्कर वगैरे तुम्हाला येऊ शकते आणि गरमी जाम होते. आणि अजून एक इथं झालं आहे. मी आज म्हणजे काल बघितलं इकडं पहिले ना सगळी झाडं होती मित्रांनो. तर त्याची सगळी झाडं ना ते कापले आणि इथं म्हणजे पूर्ण असं बनवलं एकदम प्लेन बनवले. तर हे एक मस्त आहे. आणि अजून एक आमच्या बिल्डिंगसमोर पण सेम बनवलं आहे. बॉल आहे माझ्या आमच्या बिल्डिंगसमोर पण सेम आहे. नुसतं बाहेर सेम आहे सेम. तर हे काम बरं केलं कारण का इथं ना साप वगैरे होते पहिले या एरियामध्ये इथे. त्याचं नाव आहे साप वगैरे ते बरं आहे म्हणजे. तर काल इथं तुम्हाला दाखवतो. घेऊन मी एकदम लहान मुलांची गोष्ट घेतली जी की आहे हे घेऊन काल मी हे घेतलं मित्रांनो. बघू शकता. तुम्हाला याची टेस्टिंग करून दाखवतो. तुम्हाला दाखवतो बघा. ही एक आहे. ही मोठी गन आहे जरा थोडी. इथं लिहिलं तुम्हाला दाखवतो मी. सॉफ्ट प्ले गन हे काय तर लिहिलं आहे. सॉफ्ट प्ले द गन. ही ब्ल्यू आणि व्हाईटमध्ये आहे. ही ब्राऊन आणि ग्रेमध्ये आहे आणि ही पूर्ण ग्रीनमध्ये आहे. तर तिन्हीनं लोड केलं आहे. मला ह्यातले 2 भेटले. ह्यातले 4 भेटले. आता एक कुठे मला पण नाही माहिती. कालच घेतलं आणि एक कुठे मलाच नाही माहिती. तुम्हाला इथं टेस्टिंग दाखवतो बघा. तुम्ही आता पहिल्या छोट्यापासून सुरू करू. मिनी गनपासून फर्स्ट बघा. जाते मस्त थोडं चिपकत नाही ते मला समजा. छोटी गाडी ना जरा ही. आणि हे डार्टसारखं आहे ते पण जरा छोटं आहे बघा. बघा हा मस्तपैकी चिपकला. ह्या छोटी गनमध्ये बघू काहीतरी फॉल्ट असेल मला वाटते. ट्राय करू का. हां तर बघू आता कसं एकदम मस्त लागतंय पडलं. तर या बिग गनचं ना पॉवर आहे गाईज. मला लिटरली सांगू बिग गनला जाम पॉवर बघा. ते बघा बिग गनला एवढी पॉवर आहे ना म्हणजे बिग डॅडी आहे ही सगळ्यांपेक्षा. परत अजून एक शॉट दाखवतो तुम्हाला. ते बघा बिग गनला पॉवर तुम्हाला तर दाखवतो मी. लिटरली बिग गनला किती पॉवर आहे ते बघा. तुम्हाला मी परत जरा रिलोड वगैरे तुम्हाला करून दाखवतो मी. तर बेसिकली काय नाही करायचं आहे. गन आहे हा डार्टसारखं आहे तिचं. तर ह्याला फक्त या इथं हे जे आहे ह्याच्यात मी टाकायचं आहे. तर जसं मी इथं टाकलं असं टाकायचं आहे आणि फक्त तुम्हाला शूट करायचं असं. ते बघा पॉवर बघितलं तुम्ही असं सपकन जाता. एवढं फक्त करायचं. अजून मला असं घ्यायचं आहे असं लोड करायचं झालं. दाखवतो मी अजून जरा लोड केलं बघा. आता ते बघा चिपकलेलं पडतंय. नेमकं हे कसं माहिती आहे
हे सर्फेस ना वॉलचं सर्फेस आहे, हे वॉल म्हणून ते प्लेन सर्फेस आहे गाईस. आता या सर्फेसवरती चिटके राहता ते बघा, या सर्फेसवरती चिकटलं आता बघा, होऊ शकता. तर मित्रांनो मी आता मस्त चेंज वगैरे केले, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी चेंज केलं, ब्लॅक घातली आहे मी. तर थोड्या वेळाने मी क्लासला जाईन. क्लासची बॅग पण घेतली आहे इथंच, क्लासची बॅग पण भरलेली आहे. तर बघू तुम्हाला टेस्टमध्ये किती भेटतात. तर मी आता डायरेक्ट आल्यावरती भेटतो. तर मित्रांनो आता मी आलो आहे क्लासवरनं. आत्ता झालं दमलं जाऊन 6-10 वेळा तसे बघू शकता. तर मला मला मार्क्स किती भेटले. तर मार्क्स भेटायच्या अगोदर तुम्ही जरा स्वामींचं दर्शन घ्या. बोला मित्रांनो सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय कमेंटमध्ये टाका. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मला तुम्ही दाखवतो माझे मॅथ्सचे मार्क्स. जाम चांगले मार्क्स भेटले. हे माझी टेस्टची बुक जी की आता संपत आले. मार्क्स दाखवतो इथे. माझ्या मित्राचे पण मार्क्स आहेत, ते नका बघू तुम्ही. हे का इकडे टेस्टमध्ये किती 38.5, 1 मार्क, अर्धा मार्क असे गेलं. ते बघा त्यामध्ये आउट ऑफ भेटलेत मित्रांनो. एक भरपूर अगोदर झालेली. आता जी करंट मॅथ्सची टेस्ट आहे ते दाखवतो. हिच्यामध्ये बघा अर्धा मार्क गेला. डेव्हलपमेंट ही ह्याच्यात झालेली आमची इकॉनॉमिक्सवरती. आणि आत्ता होते हे ते माझ्या मित्रांचं आहे, ते नाही बघू. ही बघा आता जी मॅथ्सची टेस्ट आहे त्यामध्ये मला आउट ऑफ भेटले मित्रांनो. ही टेस्ट होती, एवढी लिहिली टेस्ट. 10 क्वेश्चन ते फक्त एवढी आहे. जराशी चुका झाल्यात माझ्या ह्याच्यामध्ये पण. टेस्टमध्ये पण मी लिहिले बरोबर. नाही ही नव्हती, ही होती लिनियर पेअर. सॉरी तर चुकी झाली मला. ही होती लिनियर पेअर्स आणि इक्वेशन विथिन 2 व्हेरिएबल. ही पण टेस्ट होती. हिच्यामध्ये मला आउट ऑफच भेटले 34. ही टेस्ट होती, 10 क्वेश्चन्स होते हिच्यामध्ये. ही बघा डेट असेल नाही तर लिहिलं मी. बघा हां सॅटर्डे 3/5/25 ही होती टेस्ट. हिच्यामध्ये मला चांगले मार्क भेटले. आउट ऑफ मार्क्स भेटले. जरा खाडाखोड झाले. हे बघा जरा खाडाखोड झाले, चांगले मार्क आहेत. तर आता घरी कोणच नाही, संपलं ही पण. मी तर घरी कोणच नाही. मी आत्ता आलो 6-5 झाले, पण ते आहेत लोक. तर त्यांचं आपल्याला काय नाही, पण आपलं जॉबिंगमध्ये लक्ष देऊ. तर आत्ताच मी आलो आहे. त्यामुळे काहीतरी खाईन वगैरे आणि मग नंतर बघू. जरा मम्मीला वगैरे कॉल करेन कुठं आहेत बघतो आणि मग बघू आता पुढे काय होतं. तर काय आता मी नाही इंटरेस्टिंग चीज करत होतो कारण घरी कोण नाही म्हणून. तर तिथे एक पॉईंट आहे हा वाला. हा या पॉईंटवरती मी एम करत होतो. सगळं गन्स नाही माझं, मला दाखवत होतं. एम तर नाही लागणार आता माझं. बघा असं सगळं एम करत होतं. डार्ट्स आहेत तिथं गन्स आणि एम करत होतो. तर मित्रांनो आता मी तर खायला गेलेलं आहे. मम्मी पप्पा गेलं तर परत गावाला. तर तरी जाणार ना, त्यांचा प्लॅन चेंज झाला. ते मला काहीतरी खायला घेऊन येतो. मग तुम्हाला डायरेक्ट रूमवरतीच मी भेटतो. तर आता मित्रांनो मी घरी आलो आहे. खायला वगैरे घेऊन सगळं आता मी जाम भूक वगैरे मला मोबाईल घेऊन आलो आहे. तर मी इथं कार्टून बघतोय, केनीशी रडतं आहे त्याचं. तर आता मग काय आम्ही नंतर मग जेऊ वगैरे घरी वगैरे येतील. मग बस मित्रांनो तुम्हाला आता हा ब्लॉग आवडला असेल आजचा तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलवरती नवे असाल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हे गाईज मित्रांनो मराठी भाषेची आपली संस्कृती आहे गाईज. मित्रांनो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.